पिकं होती, का नव्हता हमी भाव मिळत? आपलं सरकार असताना देत होतो की नव्हतं तुमच्या म्हणण्याप्रमाणे? भाई गेल्या वेळेस जो हमी भाव मिळत होता तो किती होता? 4-4.5 हजाराच्या आसपास होता. शेतकऱ्याची मागणी तुमची काय होती? 6,000च्या वरती होती ना. मग आता तो पीक पण गेलं. म्हणजे शेतकऱ्याला जर का तुम्ही त्यांच्या वेळेवरती योग्य भाव दिला, त्याच्या कष्टाचे पैसे दिले, तर कोण भीक मागते तुमच्याकडे? शेतकरी काही ठिकाणी नाहीये. सतत आम्हाला पण काय हाऊस नाही कर्जमाफी कर्जमाफी कर्ज. अरे पण कर्ज फेडू कसं? आता जे डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे, सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावरती एका याचं सांगा मला? 2 लाख 3 लाख 4 लाख, बरोबर ना? लाखाच्या पुढेच आहे. आता हे जर पीक व्यवस्थित हाताशी आलं असतं आणि तुम्हाला जर का भाव नीट मिळाला असता, तर तुम्ही गेला असतात कर्जमाफीची मागणी केली असती. पण आताचं कर्ज डोक्यावर चढलं. मुख्यमंत्र्यांनी आता मुहूर्त काढलाय पंचांग बघून. शके कितीतरी संवत्सर वगैरे काहीतरी त्यांना माहितीये. 30 जून करोना पडला आणि दुष्काळग्रस्त भागाला हे दुष्काळचा असा पळून लावला असता की सांगायलाच नको. दुष्काळ तर पळविणारच पळविणार. काय करतो मी तेच विसरलो. हा मुहूर्त काढत, जूनचा मुहूर्त काढलाय. हा म्हणजे आता 25 नोव्हेंबरचा आपला 2025चा नोव्हेंबर सुरू झालाय. हा आणि मुहूर्त काढलाय 2024 जून. 30 जून. बरं आता केलं तर काय म्हणताय? आता शेतकऱ्यांना फायदा नाही होणार, बँकांना फायदा होणार. बरं ठीक आहे. मग जून मध्ये कर्जमाफी केली तर मग शेतकऱ्याचा फायदा होणार, बँकांना तोटा किंवा बँकांचा फायदा नाही होणार, तसंही समजून सांगा. बरं 30 जून पर्यंत आम्ही मी शेतकऱ्यांना सांगितलं की दादा नो शांत राहा, 30 जून पर्यंत कर्जमाफी होणार आहे. ठीक आहे, मानतो आम्ही. पण मग 30 जून पर्यंत आत्ताच्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे? बरोबर आहे. आता खरीप हंगाम सुरू झाला, खरीप संपला, रब्बी सुरू झाला. खरीपाचं कर्ज आहे, रब्बीचं आता मिळणार की नाही मिळणार? बँकेला लॉक टाकले. बरं पुनर्गठन करतील, पुनर्गठन करतील म्हणजे आत्ताचे हप्ते चालू राहणार आणि रब्बीचे डोक्यावरती चढणार. आणि 30 जून पर्यंत रब्बी संपेल, रब्बीचा हंगाम संपेल की नाही? मग 2 हंगामाचं कर्ज जून मध्ये माफ करणार का? द्या ना उत्तर सरकारने, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचं. जर जून मध्ये करणार असाल तर खरीप आणि आता येणार रब्बी या दोघांचंही कर्ज माफ करणार का? बरं आता जर का जमीन खरडून गेले त्याची मदत कुठे? तर आता तुम्ही सांगितलं जमीन, चला आता सरकार तुम्हाला बियाणं दे, जा खरडून गेलेल्या जमीन लावा. लावताय? तुम्ही हे सरकार याच्या काय आहे? काय मस्करी चालली शेतकऱ्याची? नुसते सत्तेच्या मस्तीमध्ये उठतायत, बिहारमध्ये फिरतायत, नुसती मतं मागतायत. एक तर खोटी आश्वासने देऊन तुम्हाला फसवलंच. आणि आता नव्याने जे आलेले मतचोरी, प्रचंड प्रमाणावरती मतचोरी बघताय ना तुम्ही टीव्हीवर. मोठ्या मतचोरीने हा मत दरोडा आहे. म्हणजे काँग्रेसने तर काढलेलाच आहे. एक 8-10 दिवसापूर्वी आदित्यने काढलेला आहे. आपण सगळे मोठा मोर्चा काढलेला आहे. आज राहुल गांधीने एक पुन्हा प्रेस घेतले. म्हणजे मी ती पूर्ण प्रेस बघितली नाही कारण प्रवासातच होतो, पण त्याच्यात आणखीन एक त्यांनी उदाहरण दिले. एका महिलेचं 22 ठिकाणी नाव नोंदलं गेलं. 22 ठिकाणी आलं पाहिलं. बरं ही महिला कोण, कुठल्या गावची? शिरसाव गावची. तुम्हाला सांगू, ब्राझील देशातली. म्हणजे आता भारतीय जनता पार्टीने सुद्धा पक्षाची दुबार नोंदणी केली का? एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरी ब्राझिलियन जनता पार्टी. कोणती जनता आणते आणि कुठे मतदान करताय? म्हणजे संपूर्णपणे दरोडा घालणारं हे दगाबाज सरकार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगले, निवडणुका आहे नाहीये मला नाही माहिती, त्याची काय देणं घेणं आहे म्हणून मी नाही आलेलो. पण तुम्ही आता शेतकरी म्हणून एकवटले पाहिजे. शेतकऱ्याची ताकद काय असते? नुसतं आपण बोलायचं महात्मा ज्योतिराव फुलेंचा शेतकऱ्यांचा असूड, अरे ते देऊन गेले तुमच्या हातात. तुम्ही का ना तो ओढत त्या सरकारच्या पाठीवरती? शेतकरी म्हणून एकवटा. कारण आता यांचे हे चाळे सुरू झाले. जेव्हा आपण मतचोरी पकडून गेली तेव्हा यांचे एक मंत्री म्हणजे